नमस्कार मित्रांनो, मी आज इकडे वीट भट्ट्यावर आलेलो आहे समोसे विकायला. हे पाय आपल्या इथं वीट कामगार हे पहा विटाची थपई चालू आहे. मार्च महिना एकदम कडक कडक उन्हाळा चालू आहे आणि हे पहा या कडक वातावरणामध्ये उन्हामध्ये विटाची थपई करायला लागले. तर हे वीट कामगार आहेत. दाजी नाव काय म्हणलं आपलं? संदीप जमदाडे दाजी. तर नांदेडवरून आपल्या शिरसाळा भागामध्ये वीट थपायला आलेले आहेत. हे पाहिजे भल्या पहाटे सकाळी 3 वाजता उठावं लागतं, वीट थापावं लागते आणि त्याच्यानंतर मग वीट थापवल्यानंतर याची रचई होती. हे पहा कुणीतरी इकडे येऊन विचारताय का बाबा वीट कामगाराचं जीवन कसं असतंय? खूप अवघड परिस्थिती असते हो. हे पहा लेकरं बाळ इथं बसलेले उन्हामध्ये. ज्या लेकराच्या हाताला खेळणं पाहिजे ते लेकरं पण इकडे खेळायला लागलेत उन्हामध्ये. बघा श्रीमंतांच्या आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचं बांधकामाला जी वीट लागत असते त्यांचं जीवन खूप अवघड आहे मित्रांनो, बरं का. आणि यांच्यासाठी सरकारने काही ना काहीतरी पावलं उचलायलाच पाहिजे. हे पहा तिकडं पलीकडं पण विटाची थपई चालू, विटाचं काम चालू. हे पहा अशा खूप हजारो वीट भट्ट्यात आपल्या इकडं. आपण चांगल्या घरात राहतो, आपल्या घरामध्ये ज्या विटा असतात त्यांना यांच्या कष्टाचा वास लागलेला आहे, बरं का. आणि यांच्या कष्टामुळेच आपल्या घराची वीट उभा आहे. सरकारने जे बांधकाम करतात त्यांच्यासाठी खूप सुविधा दिलेल्या आहेत, पण बांधकामावर जी वीट लागते त्या वीट तयार करण्यासाठी काही सुविधा दिल्या नाहीत. तर माझी अशी सरकारला विनंती की त्यांनी या गरीब कामगारासाठी काही ना काहीतरी योजना चालू करावं. त्यांच्या लेकरं बाळ सोबत घेऊन आलेले असते, त्यांच्या लेकराच्या शिक्षणाचा खर्च, यांना दुपारचं जेवण, सकाळचं जेवण, पुन्हा काही लागलं बिगलं तर यांच्यासाठी काहीतरी आरोग्य सुविधा पण पोहोचायला पाहिजेत. हीच माझी सरकारला विनंती. मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ओके, धन्यवाद. दाजी चलू द्या तुमचं काम. जर यांनी विटा थापल्या नाही तर आपल्या घराचं बांधकाम कसं होईल मित्रांनो? काहीतरी कधी विचार केलाय का? भल्या पहाटे 3 वाजता उठून 5 वाजेपर्यंत यांचं काम चालतंय. ओके चला, येतो दाजी.